लहान वयात अत्याचार झाल्यावर सर्वच पुरुषांविषयी मनात भीती निर्माण होऊ शकते। व्यसनांमुळे या घटना घडतात। ही विकृती थांबवण्यासाठी कडक कायदे आणि शिक्षा होणं गरजेचं आहे। बदलापुरातील शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। या घटना व्यसनाधीनतेतून घडत असल्याचं मानसोपचार तज्ञ मत व्यक्त करतात। आपल्यासोबत मानसोपचार तज्ञ डॉक्टर आहेत। नमस्कार डॉक्टर। गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकात्यामध्ये जी घटना घडली होती त्याने देश हादरला होता आणि आज पुन्हा बदलापूर शहरामध्ये दोन मुलींवर 3 ते 4 वर्षाच्या ह्या मुली आहेत आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। नेमक्या ह्या घटना कशामुळे घडतात, मानसिक विकृती असेल तर ती नक्की कशी आणि ही कशी रोखवायची? खूपदा आजकालचे जे तरुण आहे त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि तो मोबाईल असल्यामुळे ते खूप जास्ती पॉर्नोग्राफी किंवा जे ब्लू फिल्म्स आपण म्हणतो यांना ऍक्सेस करतात। प्रॉब्लेम असा झालाय की जे पॉर्नोग्राफीमध्ये त्यांना ऍक्सेस करायला भेटतं त्याच्यामध्ये खूपदा अशा गोष्टी असतात ज्याच्याशी रियालिटीशी काही संबंध नसतं। ते काल्पनिक गोष्ट असते जे त्याचं चित्रीकरण केलेलं असतं। पण किशोरवयीन मुलांना ते बघून कुठे ना कुठे त्यांची मानसिक प्रवृत्ती वेगळी होऊन जाते। त्यांना जी ॲबनॉर्मल गोष्ट आहे ती नॉर्मल वाटायला लागते। भरपूर चाइल्ड पॉर्नोग्राफी पण अनफॉर्च्युनेटली अजूनही आपण बघतो की इंटरनेटवर तुम्ही जर शोधायला गेले तर सापडते। आणि अशा वेळेला आपण एका लहान मुलीसोबत पण असं केलं तर ते किती दुर्दैवी आहे, ते किती चुकीचं आहे। तिला कळत पण नाही तिच्यासोबत काय होतंय, तरी आपण ते करतोय। हे कुठेतरी जे भान राहिलं पाहिजे हे त्या तरुणांना राहत नाही। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई।